नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या संबंधित विविध मागण्या व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तातडीने घेण्याबाबत तसेच इतर मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेसच्या वतीनं निदर्शने करून निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी निवेदन देण्यात आले. या प्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संपतराव म्हस्के, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रतापराव शेळके, अरुण म्हस्के, दीप चव्हाण, शामराव वाघसकर, बाळासाहेब भंडारी, हरिश्चंद्र पठारे, मोहसिन शेख, सागर चाबुकस्वार, राजेंद्र कर्डिले, भरत बोडके, सुनील क्षेत्रे, लखन छजलानी, फिरोज शेख खान, भालसिंग, बाबासाहेब मुन्ना सय्यद, सौ शोभा पातारे, अमोल फडके, रिजवान शेख, निजाम रमजान पठाण, महादेव कोकाटे, प्रवीण गेते आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब, संसदेतील विरोधी पक्षनेते माननीय राहुलजी गांधी साहेब, महाराष्ट्राचे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी, आपल्या जिल्ह्याचे नेते बाळासाहेबजी थोरात, या सर्वांच्या आदेशावरून आणि काँग्रेस पक्षाच्या सूचनेवरून अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकऱ्यांच्या बाजूने या सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात आले आहे. शांततेच्या मार्गाने हे आंदोलन झाले आणि 5 प्रमुख मागण्या आमच्या ज्या होत्या त्या मागण्या आम्ही कलेक्टर साहेब यांना निवेदन दिलेलं आहे. त्या प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये आपण जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना तातडीने संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे. जाहीर केल्यानुसार शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळाला पाहिजे. विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये होरपळलेल्या शेतकऱ्यांना, आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या शेतकरी बांधवांना तातडीने शासनाकडून आर्थिक मदत झाली पाहिजे. महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाने जी अचानक दरवाढ केलेली आहे आणि शेतकरी त्यामध्ये होरपळून चाललेला आहे, ती दरवाढ कमी करून लोकांवर झालेला अन्याय हा दूर केला पाहिजे. आणि ह्या स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित आहेत आणि प्रशासक राज सध्या सुरू आहे आणि त्याच्यामध्ये अनागोंदी कारभार सध्या सगळीकडे सुरू आहे आणि लोकांची खोळंबलेली कामे, लोकांच्या अडचणी ह्या सोडवण्यामध्ये हे सरकार अपयशी ठरत आहे. त्यासाठी ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवर घेणे आणि ताबडतोब घेणे हे आम्ही 5 निवेदन दिले. या व्यतिरिक्त महिलांची असुरक्षितता वाढलेली आहे. हे सरकार बेजबाबदार सरकार, भ्रष्टाचारी सरकार ह्याला पूर्ण जबाबदार आहे. गृह खाते याला जबाबदार आहे. मंत्र्यांच्या बोलीची छेडछाड जर काढली तर ताबडतोब आरोपीला पकडण्यात येतं, पण सर्वसामान्य माणसाच्या महिलांना जर काही अन्यायकारक गोष्टी घडल्या तर त्याची दखल सुद्धा घेतली जात नाही. कित्येक वेळा हे आरोपी, आजपर्यंत काही आरोपी सापडलेले नाहीत. काही 15-15 दिवसांनी आरोपी पकडले जातात. तर ही तत्काळ जी दरी आहे ती दरी दूर करण्यात यावी यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन शांतते मार्गाने दिलेलं आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.